कार जय श्रीराम. मंडळी, मनुष्य आयुष्यभर खूप कष्ट करतो, खूप दगदग करतो, परंतु त्या वयात ते केलं पाहिजे बरोबर आहे. परंतु त्यानंतर उतार वयामध्ये देखील तीच दगदग, तेच कष्ट, तेच रुटीन दररोजचं चालू राहतं आणि ह्या सगळ्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो. आणि अखेर माणसाच्या लक्षात येतं की आपण जीवन जगायचं विसरून गेलो, जीवन जगायचं राहून गेलं, म्हणजे जगणं राहून गेलं. की आपण एवढे कष्ट करतो, कष्ट केले, एवढ्या वर्ष मेहनत घेतली, परंतु जीवनाचा उपभोग घेण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा उपभोग आपण घेऊ शकलो नाही. ते माणसाला जमावं लागतं की माणसाला जीवनाचा उपभोग घेताही आलं पाहिजे. तो जर घेता नाही आला त्या त्या वयामध्ये तुम्हाला त्या जीवनाचा उपभोग घेता नाही आला तर जीवनाचा उपयोग काय, जीवनाचा उद्देश काय? कारण प्रत्येक मनुष्य, प्रत्येक सजीव प्राणी हा जगण्यासाठी धडपड करतच असतो. त्यात काही विशेष नवलाईची गोष्ट नाही आहे. अगदी मुंगीची जगण्यासाठी धडपड सुरू असते. मग मुंगी हा सर्वात लहान प्राणी घेतला, त्यानंतरचे सगळे प्राणी घेतले आणि शेवट मनुष्य प्राणी. मग मनुष्य प्राणीच असा आहे की ज्याची धडपड ही कधी थांबत नाही. ह्याचं कारण ईश्वराने, निसर्गाने मनुष्याला अधिक बुद्धी दिलेली आहे, चांगला मेंदू दिलेला आहे. की मनुष्याच्या मेंदूमध्ये आणि त्या प्राण्यांच्या मेंदूमध्ये हा निश्चित फरक आहे. त्यामुळे माणसाला मन, बुद्धी, भावना ह्या गोष्टी दिलेल्या आहेत की जी देणगी अन्य प्राण्यांनी दिलेली नाही. अन्य प्राण्यांनाही भावना आहेत, बुद्धी आहे, पण ती विशिष्ट मर्यादेपर्यंतच आहे. माणसाची बुद्धी, मन, भावना हे मात्र ह्या सगळ्याच्या पलीकडचे आहे, मर्यादेच्या पलीकडचे आहे. मग मनुष्याला, म्हणून मनुष्य आपल्या बुद्धी, शक्ती, युक्तीप्रमाणे काम करत राहतो, कष्ट करत राहतो. मग ती नोकरी असेल, व्यवसाय असेल, उत्पादन म्हणजे कारखाना असेल, शेती असेल, बागायत असेल, आणखीन अन्य कुठलं काम असेल, त्यात मनुष्य काम करत राहतो, कार्यरत राहतो. खरी गोष्ट आहे, शेवटपर्यंत माणसाने कार्यरत राहिलं पाहिजे. परंतु इथे कुठेतरी आपण आपल्या जीवनामध्ये विशिष्ट क्षणानंतर, कालावधीनंतर मागे वळूनही बघितलं पाहिजे. सिंह काय करतो की 50 पावलावर गेल्यानंतर मागे वळून बघतो, त्याला आपण सिंहावलोकन म्हणतो. तसं मनुष्याला सिंहावलोकन करता आलं पाहिजे की ते वय राहत नाही, ती परिस्थिती राहत नाही. आपल्याला आता प्रकृती साथ देणार नाही, साथ देत नाही. ह्या सगळ्यामध्ये माणसाचा अखेरीस सगळ्याचा शरीरावर ताण येतो. कारण जे तरुणपणी कष्ट केले, मध्यम वयात कष्ट केले, तेच कष्ट उतार वयात म्हातारपणात होतील, ते होणार नाही आहेत. करत राहील मनुष्य तर तसे कष्ट शरीर सहन करणार नाही. अखेर तो ताण शरीरावर येतो आणि तो ताण शरीरावर आला की मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होणारच आहे. म्हणजेच काय होतं की उपभोग घ्यायची वेळ असते माणसावर, उपभोग घ्यायची वेळ असते, खरं तर ते उपभोग घेता येत नाही आणि जगणं राहून जातं. मनाप्रमाणे जे जगणं असतं माणसाचं आयुष्य, काही गोष्टी सगळ्याच गोष्टी ह्या मनाप्रमाणे किंवा मनापासून जगता येत नाहीत माणसाला. त्यात उदाहरणार्थ तरुण वयामध्ये आधीचं बालवय असतं, बालवयात फक्त स्वप्न असतात, तरुण वयात स्वप्नानुरूप कष्ट असतात. मग त्यानंतर मात्र तुम्हाला मनाप्रमाणे जगता आलं पाहिजे. बाकीचा भार हा कमी झाला पाहिजे. मनावरचं ओझंही आणि शरीरावरचं ओझंही हे त्या वयाप्रमाणे कमी करावं लागेल. तरच माणसाला मनाप्रमाणे जीवन जगता येईल.
नाही तर आपलं मनुष्य सारखा मागं लागलाय, काम करतोय. कुठेतरी थांबलं पाहिजे, सिंहावलोकन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. नाहीतर हे केवळ कामच होत राहील, कष्टच होत राहतील, शरीरावर ताण येईल आणि अखेरीस जगणं राहून जाईल. आपल्याला जे जगायचं होतं तसं मनाप्रमाणे जीवन जगता येणार नाही. ह्याचं कारणच हे आहे, तसं जीवन जगण्यासाठी माणसाने त्यासाठी पुरेसा अवधी ठेवावा लागेल. त्या वयानुरूप, त्या परिस्थितीनुरूप आणि त्या वयाप्रमाणे माणसाला आपलं वेळापत्रक हे तयार करावं लागेल. दगदग माणसाला ही कमी करावी लागेल. अखेरीस सुख म्हणजे काय असतं, तुम्ही निरोगी आयुष्य माणूस कसं जगू शकतो, आनंद कशामध्ये आहे, मग तो आनंद तुम्हाला उपभोगायचा असेल तर कुठेतरी कधीतरी तुम्हाला स्वल्पविराम पूर्णविराम द्यावा लागेल. तो स्वल्पविरामही द्यावा लागतो, अर्धविराम द्यावा लागतो आणि केव्हा तरी पूर्णविराम द्यावायची वेळ असेल तेव्हा पूर्णविराम द्यावा लागतो. तुमच्या नोकरीला, तुमच्या व्यवसायाला, तुमच्या आणखी कशालाही, शेती व्यवसाय असेल, बागायत असेल, कुठलाही व्यवसाय असेल, नोकरी असेल, काही असेल. पण तू पुढचं आयुष्य जर माणसाला उत्तरार्धात, मनुष्याचा उत्तरार्ध जो आहे तो जर सुखकर व्हायचा असेल, त्याला त्या आयुष्याचा शेवटच्या 10-15 वर्षातल्या आयुष्याचा मनाप्रमाणे आनंद घ्यायचा असेल की जो आनंद तरुण वयात घेता आला नाही, परिस्थितीमुळे असेल, गरिबीमुळे असेल, त्यावेळच्या उभ्या ठाकलेल्या संकटांमुळे, समस्यांमुळे असेल, त्यातून माणसाला वेळ काढणं शक्य नसतं. अनेक जबाबदाऱ्या माणसावर तरुणपणात असतात, तसे श्रम करावे लागतात, रात्रंदिवस कष्ट करावे लागतात, नोकरीवाल्याला डबल पाळी करावी लागते, अशाही गोष्टी असतात. परंतु हे सगळं त्या वयातच शोभून दिसणार आहे, त्या वयातच त्या जबाबदारीनुरूप मनुष्य वागल्यामुळे त्या वयात ती योग्यच असणार आहे. परंतु हे थांबलं नाही, हे त्या वयाप्रमाणे हे कुठेतरी थांबवावं माणसाला लागतं. आणि जो हे थांबवतो, जो याला पूर्णविराम देतो, त्या वयानुरूप स्वल्पविराम, नंतर अर्धविराम आणि एक दिवस पूर्णपणे या सगळ्याला पूर्णविराम जो देतो, तो त्याचं उत्तर आयुष्य हे आनंदात, सुखात आणि निरामयपणे जाऊ शकतो. त्यामुळे जगणं राहून जाता कामा नये. माणसाचं आयुष्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे जीवनातली, की माझं जगणं राहून गेलं, मनाप्रमाणे मला जगता आलं नाही, मनाप्रमाणे मला आनंद घेता आला नाही. आयुष्याचं एवढं मी सगळे श्रम घेतले, एवढे कष्ट केले, एवढी नोकरी केली, रात्रपाळी केली, सगळं केलं, पण मला मनाप्रमाणे जीवन जगता नाही आलं, मला जीवनाचा उपभोग घेता नाही आला. ह्याचं कारण दुसरा कोणी नव्हे तर तुम्हालाच विराम कुठं द्यायचा, अर्धविराम कुठं द्यायचा आणि पूर्णविराम कुठं द्यायचा हे शक्य झालं नाही, हे जमलं नाही. हे ज्याला जमलं किंवा हे ज्याला जमेल त्याचा उत्तरार्ध, त्याचं उत्तर आयुष्य हे निश्चित सुखी होईल आणि आनंदीपणे तो जीवन जगू शकेल. बाकी स्थिती उत्पत्ती हा निसर्गाचा नियमच आहे. परंतु माणसाने वयानुरूप, काळानुरूप, परिस्थितीनुरूप किती दगदग करायची ते त्या परिस्थितीनुरूप ठरवावं लागतं. तरच मनुष्याचं आयुष्य हे चांगल्या तऱ्हेने मनुष्य उपभोगू शकतो, जीवनाचा आनंद घेऊ शकतो. मंडळी, आपल्यावर काय मत आहे जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.